शरद पवार गटाची उद्या बैठक, बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार। माझ्या बाबतीमध्ये भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेणार, अजित पवार यांचा इशारा। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, मात्र जिंकला तो कृष्णच। श्रीनिवास पवारांच्या भूमिकेवरून सुनेत्रा पवार यांची टीका। बारामतीमध्ये तुमच्या मनातलाच उमेदवार असणार, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर अजित पवार यांचं सूचक विधान। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांकडून आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर। शिरूरमध्ये कोल्हेंविरुद्ध सामना रंगणार। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान। अजित पवारांवर टीका करणाऱ्या विजय शिवतारेंना शिवसेनेच्या शिस्तपालन समितीची नोटीस। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसनं महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्याची माहिती। 6 पैकी 2 जागा काँग्रेसमधून तर इतर 4 जागा ठाकरे आणि शरद पवार गटाने द्याव्यात, काँग्रेसची मागणी। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार उभा करावा लागेल, जयंत पाटलांचं विधान। तर पाठिंबा घ्यायला तयार पण महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, राजू शेट्टींची भूमिका। सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव। एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी, भाविकांचीही मोठी गर्दी।